चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी अवघा एक दिवस उरला आहे आणि यासाठी प्रतिदावे केले जात आहे. भाजप आणि काँग्रेसकडून दावा केला जात आहे महापौर यांचेच असणार. तर दुसरीकडे बघितलं गेलं तर जनविकास सेना आणि उभाटा यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जनविकास सेनेनेही आपला उपमहापौर पदाच्या उमेदवार उभा केला आहे. आपल्यासोबत जनविकास सेनेचे पप्पू देशमुख आहे. भाऊ, तुम्ही स्वतः उपमहापौर पदाच्या उमेदवारासाठी अर्ज केला आहे आणि तुमची भूमिका नेमकी काय असणार उद्याची? नाही, एक गोष्ट पहिली स्पष्ट सांगतो की आम्ही जो उमेदवारी अर्ज उपमहापौर पदाचा टाकलेला आहे तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. आम्ही ती निवडणूक लढवणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की सत्तेची भाजप आणि उभाटाची युती होईल आणि सरकार बसेल अशी माध्यमांमध्ये कालपासून जोरात चर्चा सुरू आहे. आणि किंग मेकर कोण आहे, काय आहे, या सगळ्या चर्चा सुरू आहेत. पण मी 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये होतो. मला अनुभव आहे. महापौर बसवणे हे म्हणजे सत्तेत येणे हे अर्धसत्य आहे. खऱ्या अर्थाने 16 सदस्यांची जी स्थायी समिती आहे चंद्रपूर महानगरपालिकेची, 450-500 कोटीचं जे अंदाजपत्रक आहे त्याचं नियोजन कसं करायचं याचे पूर्ण अधिकार स्थायी समितीला असते. तिथं ज्याचं बहुमत असते, तिथं जो अध्यक्ष असतो तो या सगळ्या गोष्टीचं नियोजन करतो. आणि भाजपनं उभाटाची युती झाली तर त्यांचे 6 आणि 2 असे 8 स्थायी समिती सदस्य होतील. काँग्रेसचे 7 आणि महानगर आघाडीचा जनविकास सेना MIMचा 1 सदस्य होईल. अशा पद्धतीने 8-8चा सामना असेल. आम्ही जर दरवर्षी निवडणुकीत भाग घेतला तर त्या ठिकाणी ईश्वर चिट्टीने स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला जाईल. आणि आम्ही जर एखाद्या निवडणुकीतून माघार घेतली तर 8 आणि 7 असं भाजप उभाटाचा स्थायी समिती अध्यक्ष होईल. याचा अर्थ सत्तेची सूत्र, सत्तेची चाबी ही महानगर आघाडी जनविकास सेना MIMच्या हाती आहे. आणि त्यामुळे ईश्वर चिट्टी आणि महानगर आघाडी यांच्या हातात खऱ्या अर्थानं सत्तेची सूत्र आहे. सर्वांनी लक्षात ठेवावं. नेमकी भूमिका काय असणार आहे तुमची? कारण तुम्ही काँग्रेससोबत आहात हे सांगण्यात येत आहे. तर उद्या महापौरपदासाठी काय भूमिका असणार आहे तुमची? नाही, आम्ही वारंवार हे सांगितलेलं आहे. माझे सगळे व्हिडिओ, माझ्या सगळ्या भूमिका तपासून घ्या की काँग्रेससोबत आघाडी करण्यापूर्वी आमची चंद्रपूरच्या जनतेसोबत आघाडी होती, चंद्रपूरच्या जनतेसोबत युती होती. आम्ही त्या जनतेला जबाबदार आहोत. स्वच्छ व पारदर्शक कारभार चंद्रपूर महानगरपालिकेत यावा, भाजपचे भ्रष्ट पदाधिकारी रिपीट होऊ नये या हेतूने आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली. पण काँग्रेसनं महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार देताना आमच्यासोबत त्याबद्दल चर्चा केली नाही. जर चुकीचे उमेदवार चंद्रपूरकरांवर लादले जातील तर ते योग्य होणार नाही. त्यामुळे आम्ही उपमहापौर पदाचा अर्ज टाकला. उपमहापौर पदाची तर आम्हाला दोन्ही उमेदवार काँग्रेसचे मान्यच नाही. ती निवडणूक आम्ही लढवू. महापौर पदासाठी उद्या कोण नामांकन ठेवतं आणि कोण उमेदवारी अर्ज मागे घेतं हे आम्ही बघू. ते बघितल्यानंतर चंद्रपूरकरांना न्याय देणारा उमेदवार जर मिळाला तर आम्ही सोबत राहू. आणि जर चंद्रपूरकरांना न्याय देणारा उमेदवार नाही मिळाला तर आम्ही त्याच्यातून माघार घेऊ. आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका उद्या 10 तारखेला निवडणूक झाल्यानंतर कशाच्या आधारावर आम्ही हे सगळं बोलत आहोत याचे सगळे पुरावे देऊन आणि एक लेटर बॉम्ब टाकून काँग्रेसची भूमिका कशी चुकीची आहे हे सुद्धा आम्ही स्पष्ट करू, जाहीर करू. तर हे होते पप्पू देशमुख यांनी सांगितले आहे की उद्याच्या दिवशी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे जे पात्रता करेन आणि त्यानंतर एक लेटर बॉम्ब दिल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार. निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.